नमस्कार, आपल्या घाटमध्ये स्वागत आहे। आज आपण पंतनगर भाजी मार्केटमध्ये आलो आहोत। इथे जे भाजी विक्रेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, कोण निवडून येऊ शकतं, चला विचारूया त्यांना। तुमच्या इथे कोण निवडून येऊ तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? आमच्या वार्डमध्ये आमची राखीताईची कामं चांगली असल्यामुळे राखीताई येणे ही अत्यंत म्हणजे काळाची गरज आहे। कारण की लोकल लेवलला जे आहेत ते भरपूर सारी कामं केलेली आहेत। त्यात आमच्या मार्केटमध्ये कुठल्याही अडीअडचणी आल्या, ज्यावेळेस आम्ही ताईकडे जातो त्यावेळेस तिने आमच्या ताईने परिपूर्ण आमच्या अडचणीला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। त्यात आणि भरपूर अशी कामं आहेत त्यांची। समोर पण दुसरे उमेदवार आहेत समोरचे, पण आजपर्यंत आम्हाला समोरच्यांची कुठलीही कामं दिसलेली नाही। पण आमच्या वार्डमध्ये आमच्या ताईची कामं आम्ही जागोजागी कामं बघितलेली आहेत। त्यामुळे 100% आम्हाला खात्री आहे की आमची ताई येणारच आहे। इथे काय पंतनगरमध्ये कोण येऊ शकतं? नाही, पंतनगरमध्ये तर राखीताईच पाहिजे फेरीवाल्यांसाठी। कारण की राखीताईचे काम मस्त आहे आणि काही सपोर्टिव्ह पण आहे। इतर नगरसेवकांसारखं ताईचं काम नाही। गेल्या वर्षी काहीतरी पण आपल्याला रिस्पॉन्स देते, भेटते। इतर लोकांसारखे टाळाटाळ करीत नाही ताई आमच्यासाठी। कधी पण भेटायला सदैव तयार असते आणि कधी पण ताई आपल्या मदतीला धावून येतात तिथे। त्याच्यामुळे नाही, असं काय नाही, ते काम आहे ताईंचं। तू कुठे पण जाऊ, ताईचं काम बोलतं ना। पक्षाला काय करायचं, पक्ष ते समोर पक्ष आज आपल्या मुंबईमध्ये, पण ताईचं काम बोलतं। कुठं पण जाऊ, भाजपात जाऊ ना, तर शिवसेना जाऊ ना, तर कुठे पण जाऊ, ताईच पाहिजे। हा, ताई पाहिजे पंतनगरमध्ये, हिऱ्यामध्ये तरी काय पाहिजे नगरसेविका म्हणून। काय वाटतं तुमचं भाजी विकताय, इथं कुणाची हवा आहे तुम्हाला असं वाटतं? इथं हवा नाही, फक्त तुफान आहे। इथं राखीताई बाबत तुफान राखीताई जातात तुम्हाला? दुसरा पक्ष विरोधक पण आहे, तुम्हाला असं वाटत आहे त्यांना पण निवडून द्यावं म्हणून? नाही, विरोधक पण राखीताईचेच हे करतात, प्रचार करतात।